नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय मंगळवारपासून लागू। 16 ऑगस्ट रविवार। काही मिनिटापूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। कर्जमाफीची घोषणा झाली, पण प्रत्यक्ष खात्यात पैसे कधी येणार हाच प्रश्न सध्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांना सतावतो आहे। तारीख पे तारीख मिळत असल्याने बळीराजा चांगलाच चिंतेत आहे। आता मात्र राज्य सरकारने यावर मोठा खुलासा केला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे। याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतील, असा मोठा दावा त्यांनी वाशिममध्ये केला आहे। कृषी मंत्री भरणे यांच्या माहितीनुसार सध्या ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून याद्यांची जोरदार पडताळणी सुरू आहे। शासनाकडे पैशाची कोणतीही कमतरता नाही, त्यामुळे जशी यादी अद्ययावत होईल तसतसे पैसे थेट खात्यात पडतील। विशेष म्हणजे या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना तब्बल 40,585 कोटी रुपयांचा मोठा लाभ होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। शासन प्रमुख म्हणून सलग तिरंगा फडकवण्याचा नवा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नावावर केला आहे। विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मोदी आता सप्तधाराच्या माध्यमातून वेगाने पुढे जाण्याच्या तयारीत आहेत। हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ते तरुण शेतकरी आणि महिलांसोबतच झेंझीकडूनही मोठ्या अपेक्षा ठेवत आहेत। या झेंझीसाठी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून त्यांनी मोफत ऑनलाईन कोचिंगपासून AI ट्रेडिंगपर्यंतच्या घोषणाही केल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 13व्यांदा तिरंगा फडकावला। यासोबतच शासन प्रमुख म्हणून सलग 25 वेळा ध्वजारोहण करण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे। गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी राज्यस्तरीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 12 वेळा राष्ट्रध्वज फडकवला होता। देशाचे पंतप्रधान म्हणून आज 13व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावत त्यांनी सलग 25 वेळा ध्वजारोहणाचा विक्रम केला। हा विक्रम लवकर मोडला जाण्याची शक्यता कमी आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली। मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी ही योजना राबविण्यात येत आहे। बालविवाह रोखणे, मुलींना सुशिक्षित करणे, कुपोषण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। समोर आलेल्या नव्या अपडेटनुसार या योजनेची प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे, त्यामुळे खेड्यापाड्यातील अनेक मुलींना याचा लाभ घेता येणार आहे। लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। याशिवाय अर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची संख्या देखील कमी होणार आहे, त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत। आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी अंतरावली सराटी येथे आरक्षण तज्ज्ञ आणि अभ्यासकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे। त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीसाठी सर्व तज्ज्ञांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र आंदोलनाची आगामी रूपरेषा निश्चित करणे अत्यंत गरजेचे असल्याने
ते डॉक्टरांकडून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन बैठकीच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा बऱ्याच काळांपासून प्रलंबित असून हे आंदोलन आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आले आहे. या बैठकीत अभ्यासकांची सखोल चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा, कायदेशीर बाबी आणि भविष्यातील कृती कार्यक्रम निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा मानून आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त शनिवार 15 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागातर्फे राज्यभरातील 124 नवीन आरोग्य संस्था, रुग्णालये व उन्नतीकरण झालेल्या आरोग्य सुविधांचे ऑनलाईन लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजन आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मंत्रालय येथे भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी ते बोलत होते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. देशातील डिजिटल व्यवहारांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि रेशन वाटप प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मोदी सरकारने अत्यंत महत्त्वाचे व क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. आता रास्त धान्य दुकानांमधून सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे डिजिटल रुपयांच्या माध्यमातून रेशन खरेदी करता येणार आहे. या आधुनिक सुविधेची सुरुवात सर्वप्रथम चंदीगडमध्ये करण्यात आली असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्ट रोजी या ऐतिहासिक योजनेचा अधिकृत शुभारंभ झाला. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिली जाणारी खाद्यान्न सबसिडी आता थेट लाभार्थ्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा केली जाईल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर आज नव्याने 29 योजनांचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे महा-डीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे. महा-डीबीटीची व्यवस्था सुरू झाल्यापासून शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले असून योजनांचा गैरवापर लक्षणीयरित्या कमी झाला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 308 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने आगामी काळात जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येणार असून शेतकऱ्यांना मदत देण्याचे कामही सुरूच राहील, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.